टू आवर चॅनल. खूप दिवसांनी आम्ही तुम्हाला दिसत आहोत आणि जे आम्ही डेज सुरू केले होते 2026मध्ये डे 1, डे 2, डे 3, त्याच्यामधले काही दिवस आम्हाला कवर करता नाही आले बिकॉज ऑफ सम रिझन्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जॉबला लागल्यामुळे आम्हाला टाईम नव्हता डेली रुटीन वगैरे काढण्यासाठी. बिकॉज कसं होतं ना विषय, आम्ही सकाळी उठायचो, उठून मग तयारी वगैरे आवरून वगैरे डायरेक्ट आम्ही ऑफिसमध्ये टच व्हायचो. ऑफिसमधून डायरेक्ट मग ते दिवसभराचं काम अँड ऑल सगळं करून लंच टायमिंगमध्ये पण एवढं जमायचं नाही. आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर पण तेच जेवण वगैरे बनवून मग आराम करून, म्हणजे कारण की आराम करायला वेळ नाही भेटत, त्याच्यामुळे हा सीन झाला होता. त्यामुळे मग आम्ही कम्प्लिटली ब्लॉगिंग आमचा जो आहे तो स्टॉप केला होता बिकॉज ऑफ दिस. पण आज जे आहे ना आम्हाला सुट्टी आहे, त्यामुळे मग मी जरा विचार केला की बघूयात थोडंसं आजचा डे कवर करून. तसं तर आजचा दिवस आमचा जो स्टार्ट होतो, आता वाजले आताच संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता आम्ही जाणार आहोत जिमला, दोघंजणही मिळून. जिमवरून आल्यानंतर ना बघू आम्ही काय करणार आहे. बिकॉज बघा, सेम रुटीन बघायला लोकांना आवडत नाही, मेन गोष्ट पहिली तर. त्याच्यामुळे पण मी विचार केला की रोज ब्लॉगिंग टाकून तरी काय करू, बरोबर. आणि सेकंड थिंग, मला जॉबमुळे टाईम नाही आणि दीपकला पण जॉबमुळे टाईम नाही. आणि विषय असा झाला आहे की आता आमची जी लाईफ आहे ना, त्या लाईफमध्ये खूप काही गोष्टी आधी ज्या चांगल्या नव्हत्या आता उलट झालं आहे. आता सगळं चांगलं होत चाललं आहे. आणि जे आमचे दिवस होते ना, खरंच सांगतो, आम्ही एवढं फायनान्शियली वीक होतो. सर्वात मोठा आशीर्वाद तर देवाचा आहेच, त्यापाठी अजून एक आशीर्वाद म्हणजे माझे मम्मी पप्पा. खूप त्या लोकांनी पण सपोर्ट केला आणि आम्ही इथपर्यंत जे आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत. आणि सर्वात मोठे तर तेच आहेत आमच्यासाठी. सो आत्ता आय गेस हा डे 27 आहे, म्हणजे 27 डेट आहे. आणि आम्ही जे डेली ब्लॉग्स टाकत होतो ते 1, 2, 3 करून टाकत होतो, डे 1, डे 2. सो काही डेज आम्हाला कवर करता नाही आले, त्यामुळे सॉरी. पण तसं पण बघा, कोणी व्लॉग्स बघत नाही आहेत आमचे, ना आम्हाला व्ह्यूज येत आहेत ना काय. जेवढे पण आहेत मोजके ते आमच्या जवळचेच आहेत, त्यामुळे मी काय बोलू शकत नाही. पण आता आम्ही सुरू करतो. आता आम्ही चाललो जिमला. आता इथे दीपक आला आहे. काय आणलंस? दूध अँड कॉफी. हां, हे मी तर असं झालं ना की मला कुठली तरी ती आयुर्वेदिक पावडर दिली आहे. ती आयुर्वेदिक पावडर मला रोज प्यावी. दीपक नको ना, दीपक. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? रोज असतं याचं. आणि सेकंड थिंग, आता आम्ही जिमला जाणार आहोत दोघं पण. दोघांची पण हालत एवढी बेकार आहे ना, मी तर आत्ताच म्हणजे खरं सांगू सकाळपासून नुसती झोपा. काल आमचा म्हणजे आमचा वर्किंग होता काल. सो आम्ही काल गेलो होतो आणि मी मस्तपैकी अशी साडी नेसली होती नेव्ही ब्लू कलरची, खूप छान दिसत होती. तर आम्ही दोघं पण मिळून ज्या गोष्टी करतोय मॅनेज घराच्या, जसं की घराचं रेंट झालं, EMIs झाले, घराचा खर्च झाला, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र मिळून सगळं जे आमच्या खांद्यावरती आहे ना, जे म्हणजे आता आम्ही दोघं पण लग्न झाले, ऑब्व्हियसली संसारात या सगळ्या गोष्टी असतात. पण आमच्या मागे कोणाचा असं सपोर्ट नाही, माझे मम्मी पप्पा गेल्याशिवाय, म्हणजे मम्मी पप्पा असल्याशिवाय. मम्मी पप्पांनी खूप सपोर्ट केला यामध्ये. पण जेव्हा आम्ही जॉबला लागलो, आम्हाला एवढं आम्ही हॅपी होतो ना काही, त्या टायमाला असं वाटत होतं की चला जॉब लागला. पण सीन असा झाला की त्या जॉबमध्ये सुद्धा प्रॉब्लेम झाला. आम्ही दोघंही इतके खुश होतो ना की चला बाबा जॉब लागला, आता आपण जॉब लागल्यानंतर काय प्रॉब्लेम्स नाही येणार, असं तसं. आणि काय माहिती अचानक कसली नजर लागली का ती गोष्ट होणारच होती म्हणून झालं, देवालाच माहिती आहे. सो ह्या गोष्टी घडल्या
आणि त्याच्यामध्ये पण मी खूप डिप्रेशनमध्ये होती, दीपक पण खूप. बिकॉज आम्ही जे कॅल्क्युलेशन केलं होतं ना की या तारखेपासून आम्ही जॉबला लागतो तर ह्या तारखेला आम्हाला EMI आमचं कंपल्सरी 2 तारखेला EMI जातो, त्यामुळे EMI जाणार आहे. आम्ही पूर्ण बोलतो ना एक असं बसून असं कट टू कट कॅल्क्युलेशन केलं होतं आणि दोघंही आम्ही खूप खुश होतो की चला आता जॉब लागला आहे. पण अशी नजर लागली का काय झालं काय माहीत, त्या जॉबचा पण प्रॉब्लेम झाला. एवढं डिप्रेशनमध्ये आम्ही होतो. आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही ब्लॉग टाकला आहे, तुम्ही बघितलाच असेल. आम्ही आई एकविरेला जाऊन आलो, बरोबर. आम्ही गेलो आई एकविरेला. आम्ही एकच प्रार्थना केली, आई आमचं जे पण चुकतं आहे आम्हाला सजा मिळते ठीक आहे, पण आमचे जे कॅल्क्युलेशन्स हलत आहेत, आम्ही जो गोष्टी करायला बघतो त्याच्यामध्ये आम्हाला सपोर्ट करणारं माझ्या मम्मी पप्पांशिवाय कोणीच नाही आहे. आणि मला असं त्यांना सारखा त्रास देऊन किंवा त्यांना सारखं असं फील करून की काय कसं करतायत काय करतायत किंवा हे लोक केपेबल, म्हणजे असं कधी बोलून नाही दाखवलं केपेबल वगैरे, पण असतं ना एक असं आपल्यालाच आतून वाटतं की बाबा काय मुलगी असं काय करायला लागली वगैरे वगैरे. सो त्या सगळ्या गोष्टी घडत होत्या जे मला नव्हतं आवडत. मग मी देवीला एकच बोलले की प्लीज आई आमच्याकडून जे पण चुकलं असेल तू आम्हाला सजा दे, पण आम्हाला जॉब लागू दे, आम्हाला जॉब लागू दे आणि आमचं सगळं नीट होऊ देत आणि आम्हाला जे पण आम्ही कॅल्क्युलेशन केले ते जसं होतं तसंच भेटू द्या आम्हाला आणि आमचा सगळा पैसा वगैरे नीट जाऊ दे. थँक्यू. दीपकने मला स्मूदी बनवून दिली. सो खरंच खूप असं म्हणजे आमच्यासाठी खूप त्या टायमाला खूप असा ये थांब एक मिनिट. सो त्या टायमाला खरंच खूप असा वेगळा आणि खूप वेगळा अनुभव पण होता. आणि सेकंड थिंग दर्शन जे झालं ना आमचं हे खूप मस्त झालं. तुम्ही ब्लॉग बघितला असेल नसेल माहीत नाही, बघा जाऊन. सो खूप एन्जॉय केला आम्ही, खूप काही गोष्टी घडल्या त्या ब्लॉगमध्ये पण. आणि राहिली गोष्ट आत्ताची, तर इतके दिवस आम्ही ब्लॉगिंग ह्याच कारणामुळे नव्हतं करत की आम्हाला एक तर टाईम नाही आणि हेच की आळस करू की नको करू. पण आता आमचा दिवस झाला आहे स्टार्ट आणि आम्ही तेच देवाला मी प्रार्थना केली देवीला की बाबा प्लीज लागू दे, जॉब लागू दे. आणि देवीच्याच दयेने आम्हाला जॉब लागला आणि आता सगळं खरंच खूप चांगलं आहे. आता आम्ही चाललो आहे जिमला आणि आम्ही आमचा पितो स्मूदी पितो आहे. आमचे दोघं पण मस्तपैकी स्मूदी पिऊन आम्ही जाऊ जिमला. आणि हेच बोलायचं होतं, बाकी काय नाही. दीपक तुला काय बोलायचं आहे? काय बोलू असं झालंय. तेच मी ह्यांना तेच सांगत होती की आम्ही इतके दिवस ब्लॉगिंग का नव्हतो करत, बिकॉज एक तर आम्हाला जॉब लागल्यामुळे जॉबला टाइम नाही भेटन. सेकंड चीज कसं झालं, जॉबचा पण प्रॉब्लेम झाला होता. जो पहिलावाला जॉबचा त्याचं तर सांगितलं मी. जॉबचं तर आहे, प्लस असं पण फील होतं ना की ब्लॉग थोडे दिवस आम्ही का स्टॉप केलं तर बिकॉज आम्हाला जे नजर लागली त्यामुळं आम्ही थोडा स्टॉप केलेला. आणि ते काय माहीत कोणतं असं नेगेटिव्ह पण आमच्यामध्ये म्हणजे आमच्यासोबत झालं आहे की आम्हाला काही चांगलं करायला जातोय तर काही ना काही तर विचित्र होतं, राईट. राईट. आणि त्याच्यामुळेच मी विचार केला की व्लॉग्स नको काढू ब्लॉग. असतं. आणि आमच्या जॉबमुळं खरंच आम्हाला कोणाशीच बोलायचं, लोकांना असं वाटत असेल की काय लोक त्यांच्याच दुनियेत मस्त आहेत, कोणाशी बोलत नाही वगैरे वगैरे, पण असं नाही आहे. आम्हाला आमच्याच लाईफमध्ये खरं सांगू आत्ता पण आम्ही आज सुट्टी आहे तर आम्ही किती वाजता 12-1 वाजता उठलो आहे. ते पण मुद्दाम उठलो आपण. हां, कारण की उठल्यानंतर पण रोज आम्ही म्हणजे लेटच जॉब टायमिंग आमचा 11 ते 7च आहे. पण कसं सर्वात मेन ही आहे ऑफिसची टीम लीडर. अरे कारण की ऑफिसमध्ये ना हिचं काम चांगलं आहे, प्लस त्या ऑब्विसली मी कामाला घेऊन खूप सिरियस असते. कामाला घेऊन तर सिरियस आहे, प्लस मी जेव्हा मस्ती केलं माझ्याशी पण भांडते. असं काय नाही, हा ॲक्च्युली आमचं टीम एकत्र मिळूनच काम करते. आता जे टीम दिली आहे ना आमचे जे सनी सर आहेत ना ते पण खूप चांगले आहेत. आणि जेवढे पण आता आमची जे टीममध्ये काम करणारी, आता माझी न्यू फ्रेंड झाली आहे सानिया, आणि तन्वी ऑलरेडी आमच्या प्रिव्हियस ऑफिसमध्ये होती. सो आणि रोहन पण, सगळे चांगले आहेत. आणि काल आमचा मस्त असा ट्रेडिशनल टाईप ऑफ डे झाला. म्हणजे तो म्हणजे प्लॅन नव्हता,
की बाबा Automatic जा करायचं आहे वगैरे. आदल्याच रात्री मी त्यांना बोलले की साडी वगैरे घालून, म्हणजे सानियाच मला बोलली, माझी जी कलिग आहे ती मला बोलली की आपण साडी नेसूयात का 26 जाने आपल्याला ऑफिसला बोलवलं आहे, ते एक फोटोशूट पण होईल आणि आपल्याला पण असंच ट्रेडिशनल काइंड ऑफ आपण घालूयात. मग आधी आम्ही ड्रेस घालणार होतो, पण ड्रेसवरून मग साडीवर आलो. मग ठीक आहे बोलले. मग मस्त काल फोटोशूट पण झाला. सॉरी, व्हिडिओज अँड ऑल नाही काढता आले बिकॉज ऑब्व्हियसली आम्ही वर्क म्हणजे ऑफिसमध्ये असताना आम्ही जास्त बाहेर नाही जाऊ शकत. जे आहे ते कामावरती फोकस करावं लागेल. तर त्याच्यामुळे जास्त फोटोज व्हिडिओज नाही काढता आले. मी विचार करते आहे की माझा आणि दीपकचा एक असा काहीतरी फोटोशूट करावा आहे ना दीपक, आमचा दोघांचा काहीतरी असा फोटोशूट करावा. आणि काय नाही, आता आम्ही जाऊ मस्तपैकी जिमला. तुम्ही बघा आम्ही काय करतो जिममध्ये. आम्ही जिमला जाण्यासाठी रेडी झालेलो आहोत मस्तपैकी. आता आम्ही जाऊ दोघंही. चला निघूया. खूप टाईम झाला, खूप उशीर झाला ऑलरेडी. निघूया. आम्ही दोघं पण आलो आहे आता जिममध्ये. स्टार्ट करूयात वर्कआउटला. बरोबर, एकदम परफेक्ट. पुराण्या मूवीजमध्ये असतं बघ. हां, काल लाला काय चाललं माहिती? ला 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 ला. आम्ही जिममधून आलो आहे आणि आता जरा खाते मी. ते मी ऑरेंज खाते. आणि दीपक, तुला काय बनवून दिलं आहे मी? दीपकला मी बनवून दिले इथे सोयाबीनची भुर्जी. हा मम्मी. किमा. हा, ते डिनर इथं शिजतोय भात आणि आज करते मी मकीचं कालवण. आणि इथे माझा नवरा घासतोय भांडे. खरंच मी खूप लकी आहे ना दीपक? मी नाही बोलते तरी घासतो. किती चांगला आहे माझा नवरा. मी तर लकी. वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं दीदी, वाह दीदी. व्हाट इज दिस दीदी, दीदी. बघतो आणि ते माझं हेअर केअर रुटीन पण करते सोबतच. इकडे मी इथे दही घेतली आहे आणि हे जे तेल आहे ना, कढीपत्ता मेथीदाणे घालून आणि त्याच्यामध्ये थोडंसं हा लेमन पिळला आहे मी बिकॉज माझ्या केसांमध्ये खूप डॅन्ड्रफ झाला आहे. सो मी ऑनलाईनच बघितलं की कसं करायचं काय वगैरे. सो मी आता हे ट्राय करणार आहे. बघू माझा डॅन्ड्रफ जातो का याच्याने. लेट्स सी. आणि कोण कोण बिग बॉस बघतोय मला जरा सांगा कमेंट. बिकॉज आम्हाला ते खूप आवडलं. रोज एपिसोड फॉलो करतो, रोज बिग बॉस.